नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक या यूट्यूब चॅनलवर. आज आपण महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल या विषयावर माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आपला आजचा विषय जो आहे तो महाराष्ट्रावरची आहे आणि महाराष्ट्राचा भूगोल विषय. ठीक आहे. तर बघा, सुरू करूया आपल्या व्हिडिओला. बघा, आपण सर्वप्रथम महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली ते बघूया. बघा, महाराष्ट्राची निर्मिती ही 1 मे 1960 रोजी झाली. बघा, 1 मे 1960 रोजी. आणि 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. ठीक आहे. तसेच महाराष्ट्राचे स्थान बघा कुठे आहे, तर महाराष्ट्राचे स्थान हे भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे. बघा कुठे आहे, तर भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्रास लागून आहे. त्यानंतर बघू आपण महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. तर बघा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे आहे. ठीक आहे. बघा किती आहे, तर 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे आहे. आणि भारताच्या क्षेत्रफळापैकी 9.36% भाग महाराष्ट्राने व्यापला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू अक्षीय वृत्तीय विस्तार. बघा, महाराष्ट्राचा अक्षीय वृत्तीय विस्तार 15°8 उत्तर ते 22°1 उत्तर अक्षांश. ठीक आहे. आणि 15°35'40" ते 22°2'13" उत्तर अक्षांश. ठीक आहे. हा आपला महाराष्ट्राचा अक्षीय वृत्तीय विस्तार दिलेला आहे. त्यानंतर आपण बघू रेखावृत्तीय विस्तार. बघा, रेखावृत्तीय विस्तार बघा 72°6 पूर्व ते 80°9 पूर्व रेखांश. तसेच 72°38'45" ते 80°53'17" पूर्व रेखांश. ठीक आहे. हा आपल्या महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार दिलेला आहे. ठीक आहे. तर बघा, महाराष्ट्राची निर्मिती बघितली आपण 1 मे 1960 रोजी. महाराष्ट्राचे स्थान बघितले भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्राला लागून. तसेच महाराष्ट्राचे क्षेत्रफळ, अक्षीय वृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. ठीक आहे. यानंतर बघा, आता महाराष्ट्राच्या दिशेस कोणते कोणते राज्य आहेत ते बघूया. तर बघा, महाराष्ट्राच्या पूर्वेस व ईशान्येस छत्तीसगड राज्य आहे. बघा कुठला आहे, छत्तीसगड. पूर्वेस व ईशान्येस छत्तीसगड. त्यानंतर बघा, महाराष्ट्राच्या आग्नेयेस तेलंगणा राज्य आहे. आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक हे राज्य आहे. तसेच उत्तरेस मध्य प्रदेश आणि वायव्येस गुजरात राज्य, दमण दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश. बघा हे आहेत वायव्येस. ठीक आहे. तसेच आता महाराष्ट्राची दक्षिण ते उत्तर लांबी बघा, दक्षिण ते उत्तर लांबी किती आहे, 730 किलोमीटर एवढी आहे. तसेच पूर्व ते पश्चिम हा विस्तार बघा किती आहे, तर 860 किलोमीटर एवढी आहे. ठीक आहे. बघा, हे 9वीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये हा संदर्भ दिलेला आहे. ठीक आहे. किती पूर्व ते पश्चिम आहे 860 आणि दक्षिण ते उत्तर 730 किलोमीटर एवढी आहे. तसेच महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला किती आहे, तो 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे. ठीक आहे. बघा, समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे, तर 720 किलोमीटर एवढी आहे. ठीक आहे. यानंतर समोरील बघा मित्रांनो, महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती, तर बघा 2001 नुसार 9,68,78,627 एवढी होती. किती होती, तर बघा मित्रांनो 9,68,78,627 एवढी होती. आणि 2011च्या नंतरची बघा, म्हणजे अंतिम निष्कर्ष किती होती, तर 11,23,74,333 एवढी होती. ठीक आहे. तसेच बघा, आता भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण. ठीक आहे. आता भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण महाराष्ट्राचं किती होतं, बघा 9.42% हे 2001 नुसार. तसेच नंतर बघा 2011ला हे 9.28% एवढे झालं. ठीक आहे. आता आपण बघूया महाराष्ट्राची राजधानी. मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे, तर मुंबई. तसेच महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे, नागपूर. आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत, तर 288. बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, विधानसभा मतदारसंघ हे 288 आहेत. विधान परिषद मतदारसंघ हे 78 आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यात लोकसभा मतदारसंघ 48 आणि राज्यसभा मतदारसंघ हे 19 आहेत. ठीक आहे. तर तुम्ही हे गोष्टी लक्षात ठेवायचा. विधानसभा बघा, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा यांचे किती मतदारसंघ आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण, बघा आता महाराष्ट्रातील जिल्हे. महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत मित्रांनो, 36 जिल्हे आहेत. ठीक आहे. आणि पालघर हा 36वा जिल्हा आहे. ठीक आहे. बघा, क्षेत्रफळाने अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे, तर मुंबई सर्वात लहान जिल्हा आहे. ठीक आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा किती येतात, तर 34. आणि पालघर ही 34वी जिल्हा परिषद आहे. आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना
जिल्हा परिषदा नाही येतात. ठीक आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके बघा किती होते, 358 तालुके आहेत. आता 355 प्लस 3 तालुक्याचा समावेश झाला आणि 358 तालुके झाले. तसेच महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती बघा किती आहेत, तर 28,332 एवढ्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत आहेत. ठीक आहे. आता बघा पंचायत समित्या किती आहेत मित्रांनो, बघा तर महाराष्ट्रामध्ये पंचायत समित्या 351 आहेत. ठीक आहे. आता ही टीप दिली बघा काय की मुंबई उपनगर जिल्ह्यात अंधेरी, कुर्ला आणि बोर्ली हे 3 तालुके प्रशासकीय सोयीसाठी बनविण्यात आले आणि 355 प्लस 3 आता एकूण तालुके किती झाले, तर 358 तालुके महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू बघा, तर आता लक्ष द्या, महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये एकूण 27 येतात. किती येतात मित्रांनो, बघा महानगरपालिका किती येतात, 27. तसेच नगर परिषदा किती येतात, तर 236 आणि नगर पंचायत 124. ठीक आहे. आता आपण बघू कटक मंडळे. बघा महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे किती येतं, 7 येतं. बघा आता हे संदर्भ बघा, ही महाराष्ट्राची आर्थिक पाहण्यासाठी 2016 ते 17 मध्ये किती होते, 7. ठीक आहे. तसेच आता आपण बघू राज्यातील दशलक्षी शहरे. बघा दशलक्षी शहरे किती येतं, 7 येतं. आणि 1 लाखाहून अधिक लोकसंख्येची शहरे 40 आहेत. बघा मित्रांनो किती येतं, ते 40. म्हणजे 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असणारी शहरे महाराष्ट्रामध्ये 40 आहेत आणि दशलक्षी शहरे किती आहेत, तर 7 आहेत. तसेच सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा महाराष्ट्रामध्ये हा सिंधुदुर्ग आहे. कोणता आहे, सिंधुदुर्ग. ठीक आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये प्रशासकीय विभाग हे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. बघा कोणते कोणते, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि संभाजीनगर हे महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. तसेच बघा आता हे महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग व त्यामधील जिल्हे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो जो पहिला प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे कोकण. कोकणामध्ये कोणते कोणते जिल्हे, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. असे कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत. किती आहेत मित्रांनो, 7. त्यानंतर आपण बघू पुणे. बघा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. बघा असे पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. त्यानंतर बघा तर हे प्रशासकीय पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 आहेत. आणि नाशिक प्रशासकीय विभागामध्ये बघा नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे. ठीक आहे. तसेच आता आपण नागपूर प्रशासकीय विभाग बघू. बघा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. ठीक आहे. बघा नागपूरमध्ये 1, 2, 3 आणि हे 3 एकूण 6. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे आहेत. तसेच आता अमरावती प्रशासकीय विभाग बघा, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ हे 5 जिल्हे आहेत. ठीक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. बघा संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड. संभाजीनगरमध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. ठीक आहे. तर बघा हे झाले आपले 6 प्रशासकीय विभाग. त्यानंतर आपण बघू आता बघा मित्रांनो प्रादेशिक विभाग. आता महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विभाग बघा कोणते कोणते आहेत. ठीक आहे. आणि त्यात समाविष्ट असलेले जिल्हे. ठीक आहे. तर बघा आता हे पश्चिम महाराष्ट्र. ठीक आहे. एक प्रादेशिक विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत बघा, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक मधील नाशिक व अहमदनगर हे 2 जिल्हे. ठीक आहे. हे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतात, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू मराठवाडा. मराठवाड्यामध्ये गोदावरी नदीचे खोऱ्यामध्ये बघा कोणते कोणते, संभाजीनगर मधील 8 जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये पूर्ण जो आपला मराठवाडा प्रादेशिक विभाग आहे यामध्ये संभाजीनगर विभागातील सर्व 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर आपण बघायचं विदर्भ. बघा विदर्भाला वराड असे सुद्धा म्हणतात. तर या विदर्भामध्ये अमरावती विभागातील 5 जिल्हे आणि नागपूर विभागातली 6 जिल्हे असे एकूण 11 जिल्हे विदर्भामध्ये आहेत. ठीक आहे. म्हणजे विदर्भ प्रादेशिक विभागामध्ये आहेत आणि सर्वात मोठा प्रादेशिक विभाग हा पण विदर्भच आहे. त्यानंतर आपण बघू खानदेश. बघा हे तापीचे खोरे. आता नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव हे जिल्हे खानदेशमध्ये येतात. ठीक आहे. किती, तर 3. आणि त्यानंतर आहे कोकण विभाग. तर कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. तर हे कोकण विभागामध्ये येतात. ठीक आहे. असे आपल्या महाराष्ट्रामध्ये
एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. त्यानंतर आपण बघू बघा आता हे राज्यातील प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आपल्या प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. ठीक आहे, तर बघा आता उतरता क्रम म्हणजे सर्वात एक नंबर जो लागतो तो म्हणजे संभाजीनगर. ठीक आहे, बघा संभाजीनगरचं सर्वाधिक क्षेत्रफळ, त्या बघा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लागतो. त्यानंतर लागतो नाशिक, त्यानंतर लागतो पुणे, त्यानंतर नागपूर, अमरावती आणि कोकण. ठीक आहे, असे या प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम आहे. म्हणजे संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग मोठा, त्यानंतर नाशिक, नंतर पुणे, नंतर नागपूर, त्यानंतर अमरावती आणि नंतर कोकण, असा हा प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचा राज्यातील प्रशासकीय विभागातील तालुक्यांची संख्या. बघा आता जे काही प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागातील एकूण तालुक्यांची संख्या. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये आता बघा की कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे आहेत. तर बघा संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये 76 तालुके आहेत मित्रांनो. किती तालुके आहेत? 76. त्यानंतर बघा नागपूरमध्ये 64 तालुक्यांची संख्या आहे. किती आहे? तर 64. त्यानंतर बघायचं आपल्याला पुणे. बघा हा पुणे जो प्रशासकीय विभाग आहे यामध्ये 58 तालुके आहेत. किती आहेत? 58. तसेच अमरावती बघा हा 4 नंबरचा अमरावती जो प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या ही 56 संख्या आहे. किती आहे? तर 56. तसेच नाशिकमध्ये 54 तालुक्याची संख्या आहे आणि कोकणामध्ये 50 तालुके आहेत. आणि मित्रांनो सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग म्हणजेच कुठला? तर संभाजीनगर हा आहे. ठीक आहे, बघा किती तालुके आहेत? तर 76 तालुके एवढे आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण समोरील बघू. ठीक आहे, बघा मित्रांनो आता महाराष्ट्रातील जिल्ह्याचे विभाजन झाले. बघा 1980 पर्यंत राज्यात 26 जिल्हे अस्तित्वात होते. त्यानंतर 1981 नंतर काही जिल्हे अस्तित्वात आले. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. तर बघा जिल्ह्याचे विभाजन झाले असून आज अखेर राज्यात जिल्ह्यांची संख्या किती आहे मित्रांनो? 36 आहे. तर बघा कोणते कोणते नवीन जिल्हे झाले बघा यापूर्वी झाले. आता कोणते कोणते नवीन जिल्हे झाले बघा, जिल्ह्याचे विभाजन कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले. तर बघा मित्रांनो जो रत्नागिरी जिल्हा आहे या रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा जिल्हा वेगळा करण्यात आला आणि तारीख आहे 1 मे 1981 रोजी. बघा रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा जिल्हा वेगळा केला आणि तारीख कोणती आहे? तर 1 मे 1981 मध्ये. तसेच मित्रांनो बघा संभाजीनगर या जिल्ह्यातून जालना जिल्हा वेगळा केला आणि कोणत्या तारखेस? तर 1 मे 1981. याच एकच तारखेस आणि साल आणि तारीख आणि महिना एकच आहे. म्हणजे 1 मे 1981 या सालामध्ये 2 जिल्ह्याचे विभाजन झाले. एक म्हणजे रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग आणि संभाजीनगर मधून जालना. ठीक आहे, आता त्यानंतर बघा धाराशिव. बघा धाराशिव मधून लातूर हा जिल्हा वेगळा करण्यात आला आणि तारीख आहे मित्रांनो 16 ऑगस्ट 1982. ठीक आहे, कधी? तर 16 ऑगस्ट 1982. धाराशिवचे जुने नाव उस्मानाबाद होते. ठीक आहे, म्हणजे उस्मानाबाद मधून लातूर जिल्हा वेगळा केला आणि आता या जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आणि धाराशिव मधून लातूर हा जिल्हा 16 ऑगस्ट 1982 रोजी वेगळा करण्यात आला. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो चंद्रपूर. बघा हा चंद्रपूर मधून गडचिरोली हा जिल्हा वेगळा करण्यात आला आणि तारीख आहे 26 ऑगस्ट 1982. ठीक आहे, तसेच आपण आता बघू बृहमुंबई. बघा बृहमुंबई या जिल्ह्यामधून मुंबई उपनगर या जिल्ह्याचे बृहमुंबई या जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर हा जिल्हा वेगळा करण्यात आला आणि तारीख आहे मित्रांनो 4 ऑगस्ट 1990. तसेच बघा अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा वेगळा केला आणि तारीख आहे 1 जुलै 1998. म्हणजेच अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा कधी वेगळा केला? तर 1 जुलै 1998 रोजी. तसेच धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा वेगळा कधी केला? तर 1 जुलै 1998. ठीक आहे, बघा मित्रांनो 1 जुलै 1998 मध्ये 2 जिल्ह्याचे विभाजन झाले. एक म्हणजे अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम झाला आणि धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा हा वेगळा झाला. ठीक आहे, तसेच आता आपण बघू परभणी. बघा मित्रांनो परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले आणि हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली 1 मे 1999. त्यानंतर भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली तर 1 मे 1999. मित्रांनो 1 मे 1999 रोजी सुद्धा 2 जिल्ह्याची निर्मिती झाली. एक म्हणजे कुठला? तर परभणी मधून हिंगोली आणि भंडारा मधून गोंदिया. आणि ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्हा निर्मित झाला आणि 1
ऑगस्ट 2014 आणि सर्वात नवीन झालेला जो जिल्हा आहे तो म्हणजेच कोणता, पालघर. त्याची तारीख आहे 1 ऑगस्ट 2014. ठीक आहे. त्यानंतर आपण समोर बघू. हा आता बघा मित्रांनो, काही जिल्ह्यांची नावे बदलली आहेत. जी जुनी नावं होती आता नवीन नाव काय ते आपण बघूया. ठीक आहे. बघा मित्रांनो, याच्यामध्ये दिलेलं आहे कुलाबा. ठीक आहे. आता हे कुलाबा जे होतं हे जुनं नाव होतं. आता या कुलाबा जिल्ह्यालाच आपण रायगड असे म्हणतो. त्यानंतर बघा हे उत्तर रत्नागिरी जे जुने नाव होते आता नवीन नाव रत्नागिरी असे आहे. तसेच बघा दक्षिण रत्नागिरी याचेच नवीन नाव सिंधुदुर्ग असे आहे. आणि बघा हे पश्चिम खानदेश हे जुने नाव आहे आता याचे नवीन नाव धुळे असे आहे. ठीक आहे. तसेच बघा पूर्व खानदेश हे जुने नाव होते आता या जिल्ह्याला आपण जळगाव जिल्हा असे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा उत्तर सातारा हे जुने नाव होते या जिल्ह्याला आपण आता सातारा म्हणतो. आणि त्यानंतर बघा दक्षिण सातारा हे या जिल्ह्याचे नवीन नाव आता सांगली झालेले. ठीक आहे. हे पूर्ण जे होते मित्रांनो हे काही जुने नावं आणि त्यांची नवीन नावं आहेत. ठीक आहे. या नावामध्ये झालेला बदल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू. बघा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. ठीक आहे. बघा आपल्याला काय बघायचं, सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. अति दक्षिणेकडील जिल्हा कुठला, तर सिंधुदुर्ग. आणि त्यानंतर बघा अतिपूर्वेकडील जिल्हा कुठला, तर गडचिरोली. ठीक आहे. बघा मित्रांनो गडचिरोली हा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू. बघा नंदुरबार हा राज्यातील अतिउत्तरेकडील व 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे. कुठला आहे 100% म्हणजे आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा, तर नंदुरबार आहे. ठीक आहे. आणि अतिउत्तरेकडील कुठला, तर नंदुरबार. त्यानंतर बघा कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांना मिळून 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता एक किनाऱ्याची लांबी. ठीक आहे. बघा मित्रांनो जो रत्नागिरी जिल्हा आहे या रत्नागिरी जिल्ह्याला 237 किलोमीटर एवढी समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यानंतर बघा रायगड या जिल्ह्याला 122 किलोमीटर, तसेच सिंधुदुर्ग 120, पालघर आणि ठाणे याला 127. बघा ते 16 डिसेंबर 2015च्या दैन लोकसत्तामध्ये रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्याची लांबी 240 किलोमीटर एवढी दिली आहे. ठीक आहे. आता हे आपण बघितली किनाऱ्यांची लांबी आणि कोणत्या जिल्ह्यांना किती लागलेली आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो राज्यातील जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार उत्तरता क्रम. बघा आपल्याला काय बघायचं आहे, क्षेत्रफळानुसार उत्तरता क्रम. ठीक आहे. तर बघा मित्रांनो पहिला नंबर लागतो तो म्हणजे अहमदनगर या जिल्ह्याचा. बघा सर्वात मोठा हा अहमदनगर जिल्हा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुण्याचा नंबर लागतो नंबर 2, नंतर नाशिक, नंतर सोलापूर आणि त्यानंतर गडचिरोली. ठीक आहे. असा हा आपल्या जिल्ह्याचा उतरता क्रम आहे. त्यानंतर बघा राज्यातील जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम. बघा मित्रांनो सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला, आणि त्यानंतर मुंबई उपनगर, नंतर भंडारा, ठाणे आणि हिंगोली. ठीक आहे मित्रांनो हा इथं उतरता क्रम आणि चढता क्रम क्षेत्रफळानुसार दिलेला आहे. त्यानंतर आपण बघू. आणि हो, आणि असेच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.